आता ये म्हणा खाली, तू पण ये ऐकायला म्हणा. निवडणुका लागल्या आहेत असं वाटतंय. कदाचित दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. कधी होतील काय होतील कल्पना नाही, पण अंदाज आहे. आणि म्हणून मी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रभर जरा उमेदवारांच्या चाचपणी करण्यासाठी म्हणून दौरा सुरू केला. मराठवाड्याचा दौरा माझा पूर्ण झाला. हे आता बस करायला सांग त्याला, आता बंद करायला सांग त्याला. त्याला कोणाला तरी सांगा आता बंद कर म्हणून. बस झालं म्हणा, आता संपलं. आणि जरा थोडीशी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी म्हणून हा दौरा आखला. मराठवाडा झाला, आता विदर्भाचा दौरा माझा सुरू आहे. पुढे उत्तर महाराष्ट्राचा होईल, मग आमच्या कोकणाचा होईल, मग पश्चिम महाराष्ट्राचा होईल. या वेळेला जरा विधानसभेच्या निवडणुका आता बस झालं रे म्हणा. आता तोच येईल पाकळी म्हणून खाली. बस झालं, त्याला सांग आता. यावेळेच्या निवडणुका जरा जवळपास 200 सव्वा 200 उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत. आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे, इतका चिखल झालेला आहे. मी आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं. इतक्या वर्षामध्ये, इतकी वर्ष तुम्हीही पाहिलं नसेल. उन्हातानामध्ये उभे राहता तुम्ही, रांगेमध्ये उभे राहता, या लोकांना मतदान करता, आणि कोट्याच्या भावाने नंतर माणसं विकली जातात. आज ह्याची सत्ता, उद्या ह्याची सत्ता, उद्या ही माणसं ह्याच्याकडे, उद्या ही माणसं ह्याच्याकडे. सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये आहे तेच समजत नाही.